अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला आपण सुरुवात करीत आहोत। तर मी काही आपल्या ब्लॅकबोर्डवर काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दावर आधारित आता आपल्याला वाक्य बोलायचे आहे। तर ते वाक्य मी तुम्हाला सांगतो। पहिला शब्द आहे यमी। मी म्हणजे मला, हर हर म्हणजे तिला, देव म्हणजे त्यांना, अस म्हणजे आम्हाला आणि हिम म्हणजे त्या। हे शब्द लिहून हे चांगले पाठांतर करायचे आहे। एकदा पाठांतर केले की अनेक वाक्य याच्यावर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येतात। तर या वाक्यावर आधारित आपल्याला आता वाक्य शिकायचे आहेत, बोलायचे आहे। तर ते जे वाक्य आहे ते आपण दुसऱ्याला मदत मागतो, मदत मागण्याचे वाक्य आहे। आणि मदत मागण्याचे वाक्य आता मी सुरू करतो। पहिलं वाक्य आहे प्लीज। मदत मागताना प्लीज शब्द वापरला। प्लीज म्हणजे कृपया, कृपा करून एखाद्याला विनंती करतो आपण तसं कृपया। प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा। जेव्हा आपण एखाद्या वेळेस अडचणीमध्ये असतो, अभ्यासाच्या वेळेस, एखाद्या संकटा वेळेस, एखाद्या कोणत्याही घटनेमध्ये अडचणीमध्ये असलो, तेव्हा आपण मदत मागायची। प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा। हे झाले स्वतःला मदत मागायची आहे। मग दुसऱ्याबद्दल जर मदत मागायची असेल तर काय होईल? प्लीज आणि हेल्प हे शब्द बदलणार नाही। हे शब्द कायम आहे, कॉमन आहेत ते। प्लीज हेल्प, हेल्प देम। देम म्हणजे त्यांना। म्हणजे आता अनेक लोकांना मदत मागायची आहे, तर आपण काय करू? विनंती करू, प्लीज हेल्प देम, कृपया त्यांना मदत करा। अनेक लोकांना मदत मागताना हे वाक्य बोलायचं आहे, प्लीज हेल्प देम। एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला मदत मागायची आहे आपल्याकडून, त्या लोकांकडून, तर काय होईल? वाक्य आहे प्लीज हेल्प हर। हर म्हणजे तिला, एखादी मुलगी असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादी स्त्री असेल, प्लीज हेल्प हर, कृपया तिला मदत करा। एखाद्या मुलाला मदत मागायची आहे, तर काय होईल? वाक्य प्लीज हेल्प हिम। हिम म्हणजे त्याला, एखादा मुलगा असेल, एखादा मोठा व्यक्ती असू शकते, पण वाक्य हेच बोलायचं। प्लीज हेल्प हिम। लहान मुलगा असेल तर हिमचा अर्थ काय होते? त्याला, पण मोठा व्यक्ती असताना आपण देम वापरतो त्यांना। प्लीज हेल्प हिम, कृपया त्याला मदत करा। हे असे वाक्य होते। अजूनही काय वाक्य होतील? अजून एक 4-5 वाक्य आपण घेऊ। प्लीज हेल्प, हेल्प म्हणजे मदत करणे। हेल्प अस, अस म्हणजे आम्हाला, असचा अर्थ होतो आम्हाला, सर्वांना मदत मागायची आहे। तर प्लीज हेल्प अस, कृपया आम्हाला मदत करा। आता हे तुम्हाला जे शब्द लिहून दिले त्याच्यावर आधारित हे वाक्य झाले। आता काही असे वाक्य असतात की आपण सहज बोलतो, इतक्याच लोकांना मदत मागते काय? तुम्ही तुमच्या मैत्रिणीबद्दल मदत मागायची आहे, तर प्लीज हेल्प, प्लीज हेल्प, हेल्प माय फ्रेंड। मित्राला मदत मागायची आहे, मैत्रिणीला मदत मागायची आहे, एकट्याला मदत मागायची आहे, एखाद्या मित्राला, एखाद्या मैत्रिणीला, तर काय वाक्य होईल? प्लीज हेल्प माय फ्रेंड, कृपया माझ्या मैत्रिणीला मदत करा। मैत्रीला आणि मित्राला दुनियाचा फ्रेंडचा अर्थ मित्र होतो आणि मैत्री होतो। प्लीज हेल्प माय फ्रेंड।
तुमच्या वडिलांना मदत मागू शकतो तुम्ही एखाद्या वेळेस. काय होईल? प्लीज हेल्प माय फादर. कृपया माझ्या वडिलांना मदत करा. कृपया माझ्या वडिलांना मदत करा. तुम्ही तुमच्या आईला सुद्धा मदत मागू शकता, तुमच्या बहिणीसाठी मदत मागू शकता, तुमच्या भावासाठी मदत मागू शकता आणि शिक्षकांना मदत मागू शकता. तुमच्या शिक्षकाला काही अडचण आहे, त्यांना मदत मागायची आहे, तुम्ही बाकीच्या मुलींना, बाकीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना, शाळेच्या कोणाला मदत मागू शकता. प्लीज हेल्प हेल्प माय टीचर. कृपया माझ्या शिक्षकांना मदत करा. आता मी तुम्हाला 8 वाक्य दिलेली आहे. आता काही वाक्य तुम्हाला स्वतः सुद्धा तयार करायचे आहे. आता ते वाक्य कशी तयार करता तुम्ही? 8 वाक्य दिले आहेत, तुम्हाला 100 सुद्धा वाक्य तुम्ही मागू शकता. समजा आता एखाद्या मुलीला मदत मागायची आहे, तिच्या मैत्रिणीला मागायची आहे, मग तुम्ही काय करता? एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येणार वाक्य. एकच वाक्य सांगतो तुम्हाला मी आता. प्लीज हेल्प. आता मदत कर मागायची कोणाला? समजा कुमार असेल, आचल असेल, अशी एखादी मुलगी आहे, एखादी मुलगी आहे ना, राम असेल, श्याम असेल, एखाद्या नाव घेऊन आपल्याला मदत मागायची. नाव घेऊन एखादं नाव घेऊन मदत मागायची असेल तर काय असेल माहिती आहे काय? प्लीज हेल्प. याच्या पुढे फक्त नाव घ्यायचं. प्लीज हेल्प कोमल. प्लीज हेल्प कोमल. प्लीज हेल्प आचल. प्लीज हेल्प. एक कोणतेही तुमच्या मैत्रिणीचं, तुमच्या बहिणीचं, तुमच्या भावाचं सुद्धा नाव घेऊ शकता. इथं एक नाव दिलं की त्याला मदत मागे. कृपया. आता कोमलला मागितली, मग कोमलला मदत करा. कोमलला मदत करा. तिथे एक नाव टाकायचं फक्त. आता हे झालं मुलीचं नाव. तुम्ही एखाद्या स्त्रीचं नाव टाकू शकता, एखाद्या पुरुषाचं नाव टाकू शकता. ते नाव फक्त बदलायचं. हे जर एखाद्या मुलाचं नाव टाकायचं असेल तर काय वाक्य? प्लीज हेल्प अमोल. हे तुम्ही कोणते नाव टाकू शकता. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक नाव टाकतो. तुम्ही तुमच्या भावाचं नाव टाका, तुमच्या मित्राचं टाका, तुमच्या शेजारच्या मुलाचं नाव टाका, शाळेच्या मुलाचं नाव टाका, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव टाका. प्लीज हेल्प अमोल. आता वाक्य काय होईल? कृपया अमोलला मदत करा, असं वाक्य होईल. त्याला आता तुम्हाला वाक्य नवीन कोणते बनवायचे आहेत? हे याच्यात जे वाक्य ना ते बनवायचे आहे. तुम्ही तुमच्या आईला मदत मागा. वाक्य काय होईल? प्लीज हेल्प माय मदर. हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे नवीन. प्लीज हेल्प माय मदर म्हणजे माझ्या आईला मदत करा. प्लीज हेल्प माय सिस्टर. माझ्या बहिणीला मदत करा. प्लीज हेल्प माय ब्रदर. माझ्या भावाला मदत करा. एखाद्या व्यक्तीचं झालं, प्लीज हेल्प तुकाराम. तुकाराम हे मोठा व्यक्ती असेल समजा, कृपया तुकारामला मदत करा. कृपया शब्द वापरतो. कृपया. एखाद्या स्त्रीचं नाव घ्या. प्लीज हेल्प शैला. शैला हे एखादी स्त्री आहे. प्लीज हेल्प शैला. कृपया शैलाला मदत करा. असे वाक्य तुम्हाला नवीन सुद्धा लिहायचे 10. तर हे वाक्य तुम्हाला जर लक्षात आले असतील आणि आता आपण क्लास संपूया. जे तुम्ही या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. सर्वांनी होमवर्क सुद्धा करून लिहायचा आहे. थँक्यू.